बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या कास पठारावरती विविध प्रकारची शेकडो फुलं आणि दाट जंगल आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काशी नोंद ही युनेस्कोच्या यादीमध्ये झाली आहे। याच वनसंपत्तीला अज्ञातांनी रात्री आग लावली आहे। काल कास पठाराजवळील रस्त्यावरील झाडांना आग लावण्यात आली। या आगीमध्ये भली मोठी सुमारे 250हून अधिक झाडं ही कोसळली आहेत। मोठमोठ्या झाडांची राख झाली आहे तर काही अजूनही पेटतायत। हे पेटलेल्या झाडांजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कास पठार हे एक महत्त्वाचं स्थान, जगभरासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान म्हणून ओळखलं जातं। आणि याच कास पठारावरती एक भयानक घटना घडलेली आहे। या ठिकाणी जवळपास पाहतोय आपण 250हून अधिक झाडं ही जाळांच्या विळख्यात अडकलेली आहेत। त्याचं कारण अज्ञातांनी या ठिकाणी जो काही वनवा लावलेला होता, या वनव्यामुळं या जंगल परिसरातील जवळपास 250हून अधिक झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहतोय। अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही झाडं आत्ता आग लागलेली आहे, यांच्या बुडक्याला आग लागल्यानंतर जवळपास 250हून अधिक झाडं ही उरमळून पडलेली आहेत आणि अजूनही ते जाळाच्या विळख्यात अडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण पाहतोय रस्त्यावरती जवळपास 20पेक्षा जास्त झाडं ही अशा पद्धतीनं कोसळलेली आहेत। अद्यापपर्यंत कोणतेही वनकर्मचारी असतील, अधिकारी असतील या ठिकाणी पोहोचलेलं नाही। मात्र निश्चितच हे जे काही नुकसान झालेलं आहे वनसंपदेचं ते भरून न निघणारं आहे। मात्र आता आपण एवढीच विनंती करूया की या वन विभागानं संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करून ज्यांनी कोणी हा वनवा लावलेला आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, त्यांना जेरबंद करावं। या झालेलं नुकसान हे न भरून निघणारं आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कॅमेरामन कैलास राहुल तपासे, NDTV, सातारा।